लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींची 8व्या हप्त्याची 9व्या हप्त्याची म्हणजेच फेब्रुवारी मार्च हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी तारीख सांगितलेली आहे की कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा होणार आहेत. तर बघा सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. महिला दिन 8 तारखेला आहे बघा. 8 मार्चला महिला दिन आहे. महिला दिनच्या अगोदर महिलांना गिफ्ट मिळणार आहे. महिला दिनचं हे गिफ्ट असणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळणार आहे, म्हणजेच 3,000 रुपये मिळणार आहेत, अशी अपडेट समोर येत आहे. आजचा हा सर्वात मोठा निर्णय आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे पैसे जमा होणार आहेत, अशी अपडेट समोर आलेली आहे. भरपूर दिवस झालं सर्व महिला प्रतीक्षा करत होत्या, कधी आमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा होतील. परंतु फेब्रुवारीचा महिना संपला तरी पैसे आले नव्हते. परंतु आज फायनली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे, कारण की आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता परवापासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी आता तारीख घोषित केलेली आहे की कोणत्या तारखेला पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तर बघा, लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व लाडक्या ताईंसाठी, सर्व महिलांसाठी खुशखबर. आला 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 फायनली फेब्रुवारीचा हप्ता आला. सर्व महिलांना आता महिला दिनीची भेट मिळणार, बहिणींना गिफ्ट मिळणार आहे सरकारकडून. बघा, महायुती सरकारकडून आता सर्व लाडक्या बहिणींना खूप मोठं गिफ्ट मिळणार आहे. आता ते गिफ्ट असं असणार आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारीचे पैसे जमा होणार आहेत, तर मार्चचे सुद्धा पैसे जमा होणार आहेत. खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील या सर्व जिल्ह्यांमध्ये बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 6 विभाग आहेत. या सर्व जिल्ह्यामध्ये आता पैसे टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे. बघा, पैसे वाटपची जी प्रक्रिया आहे ती 4 दिवस चालणार आहे. पहिला दिवस कोणता असणार, दुसरा दिवस कोणता असणार, तिसरा दिवस कोणता असणार आणि अंतिम फायनल 4था दिवस कोणता असणार आहे, सर्व अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजना आतापर्यंतची ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि ही अपडेट अशी आहे की आता सर्व महिलांच्या मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण की अपडेटच अशी आहे की सर्व महिला खुश होणार आहेत. सर्व महिलांसाठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. बघा, भरपूर दिवस झालं सर्व महिला फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या आणि मार्चच्या सुद्धा आता दर चालू महिना सुरू झालेला आहे. मार्च महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे मार्चचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत. बघा, या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा, तुमची डेट या ठिकाणी फायनल करण्यात आलेली आहे की कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे सरकार टाकणार आहे. आता बघा, सर्व नियोजन पूर्ण झालेलं आहे. सर्व प्रक्रिया आता या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आता फक्त पैसे वाटप होणार आहेत आणि सर्वच महिलांच्या खात्यामध्ये आता बघा, जेवढ्या पण पात्र महिला आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. तुम्हाला बँकेकडून मेसेज येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झालाय, तुमच्या खात्यामध्ये मार्चचा हप्ता जमा झालाय, असे मेसेज तुम्हाला आता तुम्ही ज्या बँकेचं अकाउंट दिलं आहे त्या बँकेकडून येणार आहे. उदाहरणार्थ समजा जर तुम्ही SBI बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तर तुमच्या मोबाईलवरती SBI बँकेकडून मेसेज येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर समजा तुम्ही जर पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेलं असेल, बऱ्याच महिलांनी जवळपास 40 ते 50% महिलांनी पोस्ट बँकेचेच अकाउंट लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिलेला आहे. तर बघा, पोस्ट बँकेचा मेसेज कधी कधी उशिरा येतो, परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे की तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत आणि तुम्हाला SMS सुद्धा येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 8व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. तर या ठिकाणी बघा, सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. या ठिकाणी बघा, खुशखबर म्हणजे डबल खुशखबर असणार आहे, कारण की आता महिलांना डबल हप्त्याचं गिफ्ट मिळणार आहे. महिलांच्या खात्यामध्ये एक साथ 2-2 महिन्याचे पैसे जमा होणार आहेत आणि ही महिला दिनची विशेष भेट असणार आहे. महिला दिनचं सर्व लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट असणार आहे. महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशातून माहिती सरकार तुम्हाला महिला दिनच्या दिनानिमित्त पैसे टाकणार आहे तुमच्या खात्यामध्ये. बघा, सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. आता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, सोबत 9व्या हप्त्याचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत. सोबत काही गरीब महिला ज्या आहेत त्यांना साडीचं सुद्धा वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणत्या महिलांना साडी मिळणार आहे. आता आपण त्या अगोदर, जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
करा, जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल व ही महत्वपूर्ण माहिती त्यांना मिळेल. ठीक आहे. आता बघा महिलांच्यासाठी खुशखबर. आता खुशखबर अशी आहे, आजची ही सर्वात मोठी अपडेट आहे बघा, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. सर्व महिलांच्यासाठी गुड न्यूज आहे. बघा महिला दिनी लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा हप्ता मिळणार आहे. या ठिकाणी बघा तुम्ही एका हप्त्याची वाट पाहत होता, परंतु आता तुम्हाला डबल हप्ता मिळणार आहे. सर्व महिलांना खुशखबर. 8 मार्चला महिला दिन आहे. 8 मार्चच्या आधीच बघा 8 मार्चला महिला दिन आहे, परंतु तुम्हाला 8 मार्च पर्यंत प्रतीक्षा करायची नाहीये, वाट पाहायची नाहीये. लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8 मार्चच्या अगोदरच पैसे जमा होणार आहेत, अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. आता बघा पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे महिलांच्या खात्यामध्ये. आता फक्त पैसे जमा होणार आहेत. तुमच्या मोबाईलवरती SMS येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. एक्झॅक्टली पैसे वाटप कधी चालू होणार? तर बघा महिलांच्यासाठी खुशखबर, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता वाटप करण्यास सुरुवात. आता बघा 8 मार्चला महिला दिन आहे. महिला दिनचं महिलांना या ठिकाणी सरकारकडून हे छोटंसं गिफ्ट असणार आहे. तर बघा पैसे वाटपची जी प्रक्रिया सुरू होणार आहे ती होणार आहे 5 मार्चला. बघा या ठिकाणी बघा 4 मार्चला आज तुम्हाला फक्त थोडा वेट, आजच्या दिवशी फक्त पैसे येणार नाहीत, उद्यापासून पैसे वाटपची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर बघा 5 मार्चला ही प्रक्रिया सुरू होणार आणि 8 मार्च पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. आता बघा पहिली सर्वात महत्वाची गोष्ट, पहिला दिवस म्हणजे 5 मार्चचा दिवस असणार आहे. तर 5 मार्चला किती महिलांच्या टक्के पैसे जमा होणार? तर बघा जवळपास 30% महिलांच्या खात्यामध्ये 5 तारखेला पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर बघा दुसरा दिवस असणार आहे 6 मार्च. तर 6 मार्चला 25% महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा तिसरा दिवस असणार आहे 7 मार्च. 7 मार्चला सुद्धा जवळपास 25% महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा हे 25%, त्यानंतर हे 25% आणि पहिल्या दिवशीचे 30% असे मिळून या ठिकाणी बघा जवळपास 80% महिलांच्या खात्यामध्ये पैसे पहिल्या 3 दिवसामध्ये जमा होणार आहेत. आता ज्या राहिलेल्या 20% महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये अंतिम दिवशी बघा अंतिम वाटप असणार आहे 8 मार्चला. हा शेवटचा दिवस असणार आहे, अंतिम वाटप असणार आहे. या दिवशी राहिलेल्या सर्व 20% महिलांच्या खात्यामध्ये पैसे सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत, अशी अपडेट समोर आली आहे. बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, हा 4 दिवसाचा कालावधी असणार आहे. या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. त्यानंतर आता बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल 2100 रुपये कधी मिळणार? तर बघा अर्थसंकल्प आजपासून या ठिकाणी बघा 3 मार्च पासून अर्थसंकल्प सुरू झालेला आहे आणि आता या अर्थसंकल्पामध्येच मोठा निर्णय होणार आहे 2100 रुपये बाबत. म्हणजे या संदर्भात आता महायुती सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे. अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. ही गोष्ट या ठिकाणी कन्फर्म आहे. यावरती मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पाठीमागे सांगितलेलं आहे 2100 रुपये आम्ही देणार आहोत. अर्थसंकल्पामध्ये याबाबत विचार केला जाईल. त्यामुळे आता बघा याच मार्च महिन्यामध्ये यामध्ये निर्णय होणार आहे आणि तुम्हाला लवकरच या ठिकाणी अपडेट आली की आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना साडी सुद्धा मिळणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींची होळी आनंदामध्ये साजरी होणार आहे. बघा 2025 वर्ष सुरू आहे. 2025चा जो होळीचा सण आहे तो लाडक्या बहिणींचा आनंदामध्ये साजरा होणार आहे, कारण की आता बहिणींना मिळणार आहे मोफत साडी. बघा आता ही मोफत साडी कोणत्या बहिणींना मिळणार आहे? तर सर्वात पहिली गोष्ट, ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत अशाच महिलांना फक्त किंवा अशाच लाडक्या बहिणींना सरकारकडून ही साडी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे. तर बघा ही साडी तुम्हाला होळीच्या सणाला मिळणार आहे. ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशाच महिलांना ही साडी गिफ्ट मध्ये मिळणार आहे. होळीच्या सणानिमित्त रेशन दुकानावरती तुम्हाला ही साडीचं वितरण करण्यात येणार आहे. ठीक आहे. ज्या पण पात्र महिला आहेत अशा महिलांनाच ही साडी मिळणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपण अपडेट पाहूया लाडक्या बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट. तर बघा महिलांच्यासाठी खुशखबर. आता बघा पैसे वाटपची प्रक्रिया आता चालू होणार आहे उद्यापासून. बघा 5 मार्च 2025 पासून सुरू होणार आणि 8 मार्चच्या अगोदर म्हणजे महिला दिनाच्या अगोदर
बघा शनिवार आहे 8 तारखेला, 8 मार्चला शनिवार आहे. शनिवारी सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लक्षामध्ये घ्यायचं आहे 8 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. कारण की हा महिलांचा सन्मान निधी असणार आहे. बघा सन्मान निधी फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी जमा होणार आहे. मार्च महिन्याचा सुद्धा सन्मान निधी आता महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. अशी या ठिकाणी अपडेट समोर येत आहे. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. तर बघा आता महिलांच्यासाठी खुशखबर 5 मार्च पासून पैसे वाटप प्रक्रिया चालू होणार आहे आणि 8 मार्च अगोदर सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये महिला दिनच्या आधी पैसे जमा होणार आहेत.